नवरात्रीमध्ये जशी घटस्थापना महत्त्वाची असते, अगदी त्याचप्रमाणे अखंड दिवा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा, का लावायचा, त्यासाठी वात किती घ्यावी, कोणत्या तेलाचा दिवा लावावा, कोणत्या दिशेला ठेवावा, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्याचबरोबर अखंड दिवा लावण्याचे नियम सुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अखंड म्हणजे त्याच्या नावातच आहे, कधीही खंड न पडणारा. नवरात्रीच्या 9 दिवसात आपण घरात घटस्थापना व अखंड दिवा लावत असतो. या अखंड दिव्याला न विझू देता तेवत ठेवण्याचा नियम आहे. नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी व इच्छित फळ मिळण्यासाठी अखंड दिवा लावला जातो. नवरात्रीमध्ये 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा असे म्हणतात. अखंड दिवा लावल्याने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आयु, आरोग्य व भरभराट येत असते आणि देवीची आपल्यावर अखंड कृपा राहते. म्हणून आपण अखंड दिवा लावावा. त्याचबरोबर अखंड दिवा लावल्याने संकल्प सिद्ध होतो आणि मनोकामना पूर्ण होतात. घरात सकारात्मक ऊर्जा येते, घरातील वातावरण पवित्र होते. त्यामुळे नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो. अशा प्रकारे ज्योतीच्या प्रकाशामुळे सर्व समस्या दूर होतात आणि आई जगदंबेचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर अखंड दिवा 9 रात्रीच्या पहिल्या दिवशी लावला जातो. घटस्थापना केल्यानंतर लगेचच हा दिवा आपण लावू शकतो. आणि अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवायचा नाहीये. दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवायचा आहे आणि मग लावायचा आहे. तुम्ही एखादा छोटासा पाट किंवा चौरंग घेतला तरी चालेल. आता मी देवासमोर जे माझा पाटा असतो त्याच्यावरच मी लाल कलरचं वस्त्र अंथरले आहे आणि दिव्याला एक आसन द्यायचं आहे. तर इथे मी अष्टदल कमळ काढत आहे. तुम्हाला अष्टदल कमळ जमत नसेल तर तुम्ही स्वस्तिक सुद्धा काढू शकता, पण अष्टदल कमळ काढणं खूप सोपं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला सुद्धा लगेच काढता येईल. तर या ठिकाणी तांदूळ गोलाकार पसरलेले आहेत आणि सर्वात आधी अधिक चिन्ह काढायचे, त्यानंतर गुणिले चिन्ह काढायचंय, त्यानंतर 2-2 पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत. म्हणजे एकूण आपल्याला 8 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि 2 पाकळ्या जोडल्यावर अष्टदल कमळ तयार होणार आहे. तर इथे पांढऱ्या तांदळाने अष्टदल कमळ काढलं आहे आणि त्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे. अष्टदल कमळ खूप शुभ मानले जाते आणि तुम्हाला येतच नसेल तर तुम्ही स्वस्तिक चिन्ह सुद्धा काढू शकते. स्वस्तिक चिन्ह हे देखील हिंदू धर्मात शुभ मानलं जातं. तर अशा प्रकारे दिव्याखाली तांदळाचं आसन करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकाच्या रेषा ओढायच्या आहेत किंवा हळदी कुंकू वाहिलं तरी चालेल आणि त्यावर आपल्याला आता दिवा स्थापन करायचा आहे. तर दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता, पितळेचा, चांदीचा, असा कुठलाही दिवा तुम्ही घेऊ शकता. पण मातीचा दिवा लावणं हे खूप शुभ मानलं जातं. पण तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही लावा. आणि मातीचा दिवा लावणार असाल तर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कोरडा करून मगच लावा. तुम्ही जो कोणता दिवा लावणार असेल तो मोठा असायला हवा, त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल, कारण तो आपल्याला 9 दिवस अखंड तेवत ठेवायचा आहे. त्यामध्ये सारखं सारखं तेल घालावं लागणार नाही. अशा प्रकारचा मोठा दिवा लावावा आणि म्हणजे त्यामध्ये जास्तीचं तेल लावतं. त्यानंतर दिव्यासाठी अखंड वात लागणारी बनवूयात आपण. तर वात आपल्याला हातावर वळवून बनवायची आहे. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझं अष्टदल कमळ काढून झालंय. तर तुम्हाला हे खूप सोपं आहे काढायला, पण तुम्हाला जसं जमेल तसं काढा, कारण हे खूप शुभ मानलं जातं. आणि तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही स्वस्तिकच काढून टाका. अखंड दिव्याची वात ही 21 तरी असावी. एक वेळ वात उरली तर चालेल, पण कमी पडायला नको याची आपण काळजी घ्यायची आहे. कारण 9 दिवस आपल्याला ही वात बदलायची नाहीये आणि त्याची कुठलीच हालचाल करायची नाहीये. त्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. 9 दिवस जो दिवा लावायचा आहे तो एका जागेवर असणार आहे. त्यामुळे मोठी वात, मोठा दिवा असावा. तर वात ही हातावर वळलेली असावी आणि पिळे देऊन वात आपल्याला बनवायची आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. वात ही नेहमी आपल्याला सिंगल लावायची नाहीये, तर जोडवात लावायची आहे. आता बाजारात रेडीमेड वाती भेटतात, पण हातावर वळवून केलेली जास्त दिवस टिकते. तर तुम्ही वात ही हातावरच वळवून बनवा. त्यामध्ये एकदम किंचित अशी रांगोळी टाकली ना तरी चालेल.
आपल्या अखंड दिव्यामध्ये आपल्याला एकेरी वात नाही लावायची, तर दुहेरी वात लावायची आहे. नेहमी जोडवातीची वात आपल्याला लावायची आहे. तर बघा तुम्ही, मी खूप मोठी वात करत आहे, त्यामुळे काहीच काळजी राहणार नाही. आता ही वात आपण दिव्यामध्ये घालणार आहोत. तांदळाची रास करून मी दिवा आता त्याच्यावर स्थापन केलेला आहे. दिवा स्वच्छ आपल्याला घासायचा आहे, पुसून कोरडा वगैरे करायचा आहे आणि मग त्याची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी असा हा गावाकडचा कापूस आहे आणि आता मी हातावर वळून ह्याची वात बनवणार आहे. वात बनवून मग त्या दिव्यामध्ये आपल्याला घालायची आहे. दिव्याचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करायचं आहे. तुम्ही दिव्याखाली एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून तेल जर सांडले तर ती प्लेटमध्ये सांडेल. मी तुम्हाला सांगितलेलं की दिव्याचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला करावं, पण जर तुम्ही असा गोलाकार दिवा घेतला असेल तर उत्तम. याची वात थेट ब्रह्मांडाकडे जाते आणि हे तर अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळे असा गोलाकार दिवा घेतला तर खूप चांगला असतो. दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा. दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल शुद्ध असल्यास मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या दिव्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल का वापरलं जातं, तर आपल्या घरातील नकारात्मकता हळूहळू कमी होते. जसजसा दिवा जळू लागतो तसतशी घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू संपते. तसेच वास्तुदोष पितृदोष कमी होतो. यामागचं हे कारण आहे. अखंड दिवा लावताना मनामध्ये संकल्प करा, मनामध्ये आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला नमस्कार करा व बोला, पूजेच्या सांगतेसह माझ्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण कर. हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती, देवी माता आणि भगवान शिव यांचे ध्यान नक्की करा. तुम्ही जर तुपाचा दिवा लावत असाल तर देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा लावत असाल तर डाव्या बाजूला ठेवावा. दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि देवीला सांगायचं आहे की आज तू माझ्या घरी आली आहेस तर माझ्या घरी अखंड वास असाच राहू दे. कारण नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते, त्यामुळे आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. अखंड दिवा स्थापना केल्यावर एखाद्या दिव्याचा मंत्र म्हणा, नाही तर शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडल मोतीहार. हा श्लोक म्हटला तरी चालेल. अखंड दिवा लावलेला शांत होऊ नये म्हणून शक्यतो असे झाकणाचे दिवे वापरा. आपला दिवा जर कधीही शांत झाला म्हणजेच विझला तर तो विझला न म्हणता मालवला किंवा दिवा शांत झाला असं म्हणावं. आणि जर आपल्या हातातून दिवा गेला किंवा शांत झाला किंवा कधीही अचानक वारा येतो, खूप हवा येते, त्यामुळे सुद्धा दिवा शांत होऊ शकतो, तर घाबरून न जायचं काहीच कारण नाहीये. देवी आईची माफी मागायची आणि पुन्हा तो दिवा काडीपेटीने प्रज्वलित करायचा आहे आणि कुलदेवीतेचा 108 किंवा 1008 वेळा जप करायचा आणि विष्णू सहस्त्रनाम वाचा की जेणेकरून आपल्याला क्षमा मागायची आहे. आणि बऱ्याच दिव्याला काजळी येते, तर ती काजळी काढायची असेल तर आपण पहिले आधी दुसरं निरंजन त्या दिव्याने लावून घ्यावं, त्यानंतर काजळी काढून परत तेच निरंजन प्रज्वलित करावं. घराला कुलूप लावून कुठेही बाहेर जाऊ नये आणि जाणार असाल, सकाळी जाऊन संध्याकाळी येणार असाल तर जास्तीचं तेल घालावं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.